मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं की नाही? आपण सोशल मीडियावर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला जातो, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं की नाही? काही असे प्रवाद आहेत, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं, अमृतासारखं असतं आणि काही असं म्हणतात, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं नसतं. परंतु खरं सांगायचं तर ही दोन्ही मतं योग्यच आहेत. कशी? तर पहिल्या मतामध्ये असं सांगतं, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी अमृतासारखं असतं, तुमच्या शरीरामध्ये अमृतासारखे इफेक्ट्स देतं आणि आपले आजी-आजोबा म्हणायचे आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले आई-वडील आहेत, ते पण म्हणायचे, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं. मग ते सांगायचे, की रात्री साधारण 1 लोट्यामध्ये तर पाणी भरून ठेवा, नंतर सकाळी प्या. अशा पद्धतीचे सल्ले पण आपल्याला दिले जायचे. मग अशा वेळेस खरंच तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं का? आणि ते प्यावं का? आणि ते चांगलं असेल तर त्याचे उपयोग काय? आणि जर नसेल, म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर आपल्या आरोग्याला चांगलं नसेल, तर तसं का? आणि त्याने काय-काय होऊ शकतं? त्या सगळ्याच गोष्टीवर आज मी प्रकाश टाकणार आहे. मी वैद्य अतुल काळे, होया आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप-खूप स्वागत करतो. चला तर मग पाहूयात, तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असते की वाईट असते? मित्रांनो, आयुर्वेदामध्ये अष्टधातूंचं वर्णन आहे. जसं आहे सोनं आहे, चांदी आहे, ताम्र आहे, जस्त आहे, कथिल आहे, पितळ आहे. असे अष्टधातू आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आणि प्रत्येक धातूचे वेगवेगळे गुण, आपल्या शरीरात काय उपयोग आहे त्याचं वर्णन पण केलेलं आहे. आजकाल स्टील मिळतं, स्टीलमधलं पाणी सगळे पितात किंवा स्टीलमध्ये अन्न शिजवलं जातं. तर ते स्टील एकदम न्यूट्रल असतं. त्याचा उपयोगही नसतो आणि तोटाही नसतो. नो इफेक्ट्स अँड नो साईड इफेक्ट्स. परंतु ताम्र हे तुम्हाला इफेक्ट्सही देऊ शकतं आणि साईड इफेक्ट्सही देऊ शकतं. ते कसे ते थोडक्यात पाहूयात. एकतर आयुर्वेदामध्ये असं दिलंय, की तांब हे त्रिदोष शामक आहे, त्रिदोषांचं संतुलन करतं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे वातपित्त कफ असतात, त्यांचं बॅलन्स साधण्याचं काम, संतुलन साधण्याचं काम हे तांब करत असतं आणि तांब्याचं पाणी पण करत असतं. रात्री एका तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते रात्रभर तसंच ठेवून सकाळी प्यायचं. असे बरेच जण करत असतात आणि त्याचे इफेक्ट्स पण त्यांना चांगले येतात. आणि हे पाणी पिल्याने आणखी पण बऱ्याच गोष्टी होत असतात. जसं की तुमचं पाचनतंत्र सुधारतं. आता पाचनतंत्र म्हणजे काय? आपलं पोट असतं, नंतर ड्युओडेनम असतं, ज्याला आपण ग्रहणी म्हणतो. आणि या पोटामध्ये आणि या ग्रहणीमध्ये म्हणजे ज्याला स्टमक म्हणतो आणि ड्युओडेनम म्हणतो, त्याच्यामध्ये पाचकस्राव येत असतात आणि आपल्याला भुकेची संवेदना होत असते आणि अन्न पचत असतं. मग हे जे पाचकस्राव ते व्यवस्थित पोटात आणण्याचं काम हे तांब्याचं पाणी करतं. नंतर भूक लागण्याचं काम हे तांब्याचं पाणी करतं. तुमच्या पोटामधलं अन्न व्यवस्थित पचवण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम हे तांब्याचं पाणी करत असतं. आणि जे लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होत असतं, जसं फॅट मेटाबॉलिझम आहे, नंतर प्रोटीन मेटाबॉलिझम आहे, ग्लुकोज मेटाबॉलिझम आहे, ही सगळी मेटाबॉलिझम परफॉर्म करायचं काम आपलं लिव्हर करत असतं आणि या लिव्हरला तंदुरुस्त करायचं काम हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी करत असतं, हे कधी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एकूणच जाठराग्नी, पांचभौतिक अग्नी, ज्याला आपण गॅस्ट्रिक फायर म्हणतो, भूक म्हणतो, आणि मेटाबॉलिझम आणि या सगळ्यांवर फार सुंदर काम हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी करतं बघा. आणि हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी लिव्हरवर आणखी एक अँगलने फार छान काम करतं. जसं तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2 असे फॅटी लिव्हर तुम्ही ऐकलेले असतील. तर त्याच्यामध्ये होतं काय, की लिव्हरच्या ज्या हेपॅटोसाइट्स आहेत, म्हणजे लिव्हरच्या पेशी आहेत, त्या बदलून त्याच्या जागी फॅट्सच्या पेशी म्हणजे मेदाच्या पेशी रूपांतरित होत असतात. आणि हे जर बदलायचं असेल तर तांब्यासारखं औषध नाही आहे. मग त्याच्यामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी खूप छान काम करतं. आणि त्या जोडीला तुम्ही आयुर्वेदाची औषधं पण घेऊ शकता. आरोग्यवर्धिनी आहे, नंतर चंद्रप्रभा आहे, अशी औषधं घेतली तरी फॅटी लिव्हरवर फार छान काम होतं. त्याच्यानंतर तांब्याच्या भांड्यातलं तिसरं अतिशय सुंदर काम म्हणजे तुमचं रक्त शुद्ध होतं. मी मगाशी लिव्हरवर सांगितलं, तर लिव्हर आणि याला यकृत म्हणतो आपण, तर यकृत आणि प्लीहा हे दोन आतले अवयव हे रक्त व स्रोतसाचं मूळ स्थान असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि यकृतावर आणि प्लीहावर चांगलं काम झालं तर आपसुकच रक्त शुद्ध होतं, रक्तातल्या टॉक्झिसिटी निघून जातात आणि शिवाय रक्तामधल्या दोषांचं संतुलन होतं आणि रक्त शुद्ध झाल्यामुळे तुमची त्वचा निखरते, तुमच्या त्वचेची कांती वाढते. हे सगळं होतं तांब्यातल्या भांड्यातल्या पाण्यामुळं. चौथं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं कर्म म्हणजे तुमच्या शरीरात टॉक्झिसिटी असते. तुम्ही काही खात असता, तुम्ही काही पीत असता, कुठेही जात असता, रात्री जागत असता, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स साठायला लागतात. आणि टॉक्झिन्स साठायला लागली की आपल्या शरीराला त्रास देतात, कारण ती टॉक्झिन्सच असतात. आणि जर ही टॉक्झिन्स आपल्याला शरीराच्या बाहेर काढायची असतील आणि शरीर शुद्ध करायचं असेल, निर्मळ करायचं असेल,
तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी खूप छान काम करतं. तांब्याच्या भांड्यातली पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातली टॉक्झिन्स ही हळूहळू एक्सपेल आउट व्हायला लागतात, बाहेर निघायला लागतात आणि शरीर शुद्ध व्हायला लागतं. तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं शेवटचं महत्त्वाचं कर्म म्हणजे अँटीबॅक्टेरियल. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज ह्या तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतात. हे जर पाणी पिलं तर तुमच्या शरीरामध्ये कुठे बॅक्टेरियल इन्फेक्शन असू दे, तुमच्या पोटामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असू दे, लघवीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असू दे, त्याच्यावर तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा खूप छान उपयोग होतो. हे सगळे उपयोग अतिशय महत्त्वाचे आहेत. हे आयुर्वेदामध्ये पण दिलेले आहेत आणि आधुनिक शास्त्रामध्ये पण सिद्ध झालेले आहेत. याचा उपयोग करून घ्या. परंतु एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, एखादी गोष्ट अति करणं कधीही वाईट. म्हणजे जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं खूपच जास्त पाणी पिताय, तेही तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. कुठलीही गोष्ट प्रमाणात करणं कधीही चांगलं. म्हणजे साधारण दिवसातून 2 ते 3 ग्लास आत्ताच्या उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये जर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर काही हरकत नाही. पण अगदी 3-3, 4-4, 5-5 लिटर पिताय हे अतिशय वाईट. त्याच्यामुळे ही पण गोष्ट पाळा की मर्यादा ठेवा पाणी पिताना. आणि एक नंतरची महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, ती म्हणजे कॉपर टॉक्झिसिटी कधी होते. म्हणजे मी मगाशी आपण एक मुद्दा मांडला की एक मत असं पण आहे की तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं नसतं. पण ते कधी, जेव्हा तुमच्या घरातलं तांब्याचं भांडं खूप दिवस एका बाजूला पडून आहे आणि त्याच्यावर हिरवा आणि निळ्या रंगाची एक परत साठली आहे, थर साठलेला आहे आणि त्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवून तुम्ही प्यालं तर नक्कीच तुम्हाला टॉक्झिक इफेक्ट्स येऊ शकतात. तुमच्या शरीरामध्ये विषारी इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, तुमच्या घरातलं तांब्याचं भांडं हे व्यवस्थित घासलेलं असावं. याचं कारण असं, जर तुमच्या घरातलं तांब्याचं भांडं खूप दिवस बाहेर ठेवलं असेल तर त्याच्यावर एक परत साठते, एक थर साठतो. तो थर असतो कॉपर ऑक्साईडचा आणि त्याच्यानंतर त्या थराचं रूपांतर होतं कॉपर कार्बोनेटमध्ये, जे तुमच्या शरीरासाठी विषारी असतं. आणि तुम्ही जर त्याच्यात पाणी घातलं तर तो थर पाण्यामध्ये मिक्स होतो आणि तुम्ही ते पाणी प्यालं तर तुमच्या शरीरामध्ये कॉपरचे टॉक्झिक इफेक्ट दिसायला लागतात. यासाठी तुमच्या घरातलं तांब्याचं भांडं व्यवस्थित घासून पुसून घेतलं पाहिजे आणि नंतरच ते वापरलं पाहिजे. मग यासाठी लिंबू, चिंच आणि मीठ तुम्ही घासण्यासाठी वापरू शकता. तुमचं तांब्याचं भांडं लख्ख निघेल. आणि सध्याच्याला पितांबरी पण मिळते, ती वापरली तरी तांब्याचं भांडं लख्ख होतं. आणि एकदा लख्ख झालं की त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ते प्यालं तर अमृतासारखे परिणाम तुम्हाला जाणवतील. आणि हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी तेव्हाच अमृत ठरतं जेव्हा तुमच्या घरातलं तांब्याचं भांडं नीट घासलेलं असेल तेव्हा. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला नक्कीच तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचे अमृत समान गुण प्रत्ययाला येतील. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.